हॅलो नमस्कार, मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार, तर मार्च महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे। सकाळपासूनचं रुटीन माझं ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। तर सकाळच्या 9:30 वाजलेल्या होत्या। माझा बाहेरचा कट्टा धुवायचा चाललेला आहे, तर झाडू वगैरे मारला आणि त्यानंतर स्वच्छ असा धुवून घेतला। त्यानंतर पाणी काढलं, पुसून स्वच्छ असा घेतला, कोरडा करून घेतला, नाही तर पाय घसरल एखाद्याचा, म्हणून मी सगळा कोरडा करून घेते कट्टा बाहेरचा। कारण बाहेरची जी लादी आहे ना ती एकदम गुळगुळीत आहे, त्यामुळे पाय पण सटकतो। तर मस्त अशी लादी पुसून घेते। आता किचन मधली पण घ्यायची आहे आणि हॉल मधली पण घ्यायची आहे। सकाळी मी लवकर 5 वाजता उठलेली होती, कारण ओमकारचा पण टिफिन द्यायचा होता। ओमकार जाणार होता कॉलेजला, त्याला टिफिन करून दिला, कपडे वगैरे धुतले आणि म्हटलं आता लादी वगैरे पुसून पूजा मांडणी करायची आहे। जे मी लादी पुसायला बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे ना त्यामध्ये थोडंसं खडा मीठ टाकलेलं आहे, कारण खडा मीठ टाकल्याने आपल्या घरातली निगेटिव्हिटी असते ती खिचून घेते आणि खूप छान मस्त वातावरण तयार होतं घरामध्ये। त्यामुळे थोडंसं मीठ ना पाण्यामध्ये टाकून मग लादी पुसायची। तर किचनवरचं तुम्हाला दाखवलं सगळा स्वयंपाक झालेला होता, मस्त क्लीन करून ठेवलेला आहे किचन सगळा, अशी पांढरी झालेली। तर आता बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे। तर विचारत होते तर म्हटलं ताईंना माझ्या दाखवू की कलर किती छान आलेला आहे। तर बघू शकता मस्त अशी केस सिल्की पण झालेली आहेत आणि कलर सुद्धा खूप छान झालेला आहे केसांना। तर मस्त कलर होतो। मेहंदीमध्ये ना चहा पावडर थोडी टाकायची, म्हणजे कलर सुद्धा केसांना खूप असा चमकी असा कलर येतो। तर मस्त अशी झालेली आहेत माझी केस आणि सिल्की पण एकदम झालेले आहेत, म्हणजे केस धुतलेले आहेत आज, कारण उपवास आहे त्यामुळे म्हटलं चला केस वगैरे धुवून टाक। आणि मेहंदी लावली ना तर कडक अशी होतात, तर छान अशी धुवून घेतली की छान वाटते आता मेहंदी लावली ना। आणि लोखंडच्या कढईमध्ये जर आपण मेहंदी भिजत घातली ना तर जास्त दिवस मेहंदी आपल्या केसांना राहते, जात नाही जास्त दिवस। आणि लोह आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतं, त्यासाठी ना लोखंडच्या कढईमध्ये मी कधी भिजत घालते मेहंदी आणि मग लावते। तर छान कलर आलेला आहे ना, मस्त वाटते त्याचा केस। आता खूप अशी पांढरी झालेली होती, मला वाटते 2-4 महिने झाला असेल मी कलर केला नसेल, मेहंदी लावलीच नव्हती। कलर वगैरे मी करत नाही, कलर केला ना माझ्या केसांना की खाज होती डोक्यामध्ये, म्हणून मी कलर काय वगैरे करत नाही, मेहंदीच लावते असे। तर चला मला मार्केटला सुद्धा जायचं आहे, तर आवरून मी मार्केटला जाऊन येते। रात्री पण केलेली होती पण काही साहित्य राहिलेले आहे ते सुद्धा आवडीचं आहे, तर आता जाऊन घेऊन येते। तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या की ताई तू मेहंदी कशी लावतेस केसांना ते आम्हाला एकदा दाखव। तर मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं, तर खूप छान असा कलर आलेला आहे माझ्या केसांना। तर माझी सर्व तयारी आता झालेली आहे, चाललेली आहे मार्केटला। तर चला आता सगळ्या लाईटा बिटा बंद केल्या आणि आता चाललेले आहे। तर विघ्नेश आलेला होता, त्याला म्हटलं दरवाजा लावून घे, मी गेली तर तो म्हटला मी घेतो लावून तुझा। तर मी आता मार्केटवरून पण आलेले आहे, मार्केटमधलं काही शूटिंग तुम्हाला दाखवलं नाही, तर म्हटलं चला आता तुम्हाला दाखवू काय काय आणलेलं आहे ते। आता आलेलं आहे मार्केटवरून, केळी वगैरे आणलेली होती, रात्री संपलेली होती त्या भैयाकडे, तर केळी वगैरे घेऊन आलेली आहे। तर चला आता पूजा मांडून घेते। सकाळ सकाळी पूजा मांडली ना खूप छान वाटतं ना, म्हणून पूजा मांडून घेते आणि वाचन पण करून घेते, म्हणजे संध्याकाळी पुरणपोळी करायची म्हणत्या। केळी रात्री आणलीच नाही, म्हणजे संपली ती त्या भैयाकडे, म्हणून आता घेऊन आलेले। आणि डहाळे पण आणले नव्हते, ते डहाळे पण घेऊन आले, कारण डहाळे ना मी विकत आणत नाही, तिथं जवळच ना आहेत डहाळे, तिथूनच घेऊन आली। आता स्वच्छ असे धुवून घेते, सगळं डहाळे एकत्रच मला भेटले झाडांचे, मस्त छान असे बघा डहाळे आहेत। तर चला, आणि फुलं पण आणलेली आहेत, रात्री आणलेली आहेत तरी सुद्धा आता घेऊन आलेले आहे, म्हणलं कमी पडतील म्हणून घेऊन आली। तर चला आता पूजा मांडून घेते। सकाळी देवाची सगळी भांडी होती ना ती घासून टाकलेली आहेत, म्हणजे ज्या दिवशी उत्तर पूजा करते ना शुक्रवारची त्या दिवशी पण घासते, पण आता सकाळी पण घासून ठेवलेले आहेत, कारण थोडी ना अशी पितळची भांडी असली त्याचा कलर चेंज होतो, म्हणून मस्त अशी घासून ठेवलेली आहेत खिडकीत। सगळ्या वस्तू एका ठिकाणी घेते आणि पूजा मस्त छान अशी मांडून घेते। तर चला पूजा मांडून घेते अगोदर आता। बघा भांडी घासून ठेवलेली देवाची। आता मी मार्केटवरून आलेली आहे, तर काय काय वस्तू काल आणल्या, पण आज ना
राहिलेल्या वस्तू होत्या त्या घेऊन आली आणि आता म्हटलं चला हळदी लेपन करून घेऊ, कारण सकाळी बाहेरचा जो कट्टा आहे तो धुवून टाकलेला होता, हुमरा वगैरे स्वच्छ असा धुतलेला होता, त्याला हळदी लेपन करायचं राहिलेलं होतं कारण पाणी होतं, म्हणून म्हटलं चला चांगला सुकला की मग आपण हळदी लेपन करून घेऊ। तर मस्त छान असं हळदी लेपन करून घेतलं मी हुमऱ्याला। आता मी जे हुमऱ्याला हळदी लेपन केलेलं आहे ते सुकायचं आहे, तोपर्यंत म्हटलं चला रांगोळी काढून घेऊ। तर मी आता साशानेच रांगोळी काढते, तर मी आज मोराची काढणार आहे। रोज म्हटलं डिझाईन काढते, तर आज ना मोराची काढू डिझाईन। तर प्लेट आहेत मी माझ्याकडे अशा डिझाईनच्या, त्या प्लेटनंच मी काढत असते। तर हा डब्बा पण आहे ना रांगोळी सोडायचा, तो पण खूप छान असा आहे, एकसारखी रांगोळी पडते। जर आपण हाताने भरायचं म्हटलं ना रांगोळी तर एकसारखी पडत नाही, कुठं जास्त कुठं कमी अशी पडते। त्यामुळे मी असा तारेचा ना डब्बा छोटासा आणलेला आहे, त्यानं खूप छान अशी रांगोळी सुटते। तर चौकटच्या समोर पण मस्त अशी डिझाईन काढलेली आहे, तर तुम्हाला दाखवते की कशी डिझाईन काढलेली आहे ती। रांगोळी काढून घेतली। आता म्हटलं देवपूजा करायची आहे, लक्ष्मीची पूजेची मांडणी करायची आहे, तर सगळ्या वस्तू लागणाऱ्या ज्या आहेत ना त्या एका ठिकाणी घेतलेल्या आहेत। सगळ्या वस्तू घेतल्यानंतर पूजेला आपल्याला जास्त वेळ लागत नाही मांडणी करायला, तर म्हटलं चला सर्वात पहिल्यांदा आपण समय लावून घेऊ, कारण अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची असते, त्यामुळे ना समय दोन आहेत त्या लावून घेतल्या। तर आता पाण्याने भरलेला कलश आहे तो सुद्धा घेतलेला आहे, त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं, त्यानंतर एक फूल टाकलं आणि सुपारी आणि पैसे टाकलेले आहेत, त्यानंतर दुर्वा टाकते। तर मागच्या वेळी दुर्वा नव्हत्या म्हणून टाकल्या नव्हत्या, तर आता 5 ढाळा आहेत ना आणलेले, ते सुद्धा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत, ते सुद्धा ठेवले। आणि आता नारळ घेतलेला आहे, त्याला मुखवटा बांधायचा आहे, त्या अगोदर हळदी कुंकू लावून घेतलं। आता मुखवट्याला ना हा नारळ बांधून ठेवणार आहे याच्यावरती। त्या अगोदर मस्त छान अशी साडी घालते लक्ष्मी मातेला, तर मस्त छान साडी आहे आणि खूप बऱ्याच ताईंना ना ही साडी माझी आहे लक्ष्मीची ती आवडलेली आहे। कलर सुद्धा खूप मस्त असा लाल आहे। तर चौरंग ठेवायचा होता, तर त्या खाली ना स्वस्तिक काढून घेते। चौरंग तसंच कधी ठेवायचं नाही, त्याच्या खाली स्वस्तिक काढायचं, त्यानंतर हळदी कुंकू त्याच्यावरती सोडायचं। आता ना मी चौरंग ठेवते त्याच्यावरती आणि कपडा टाकून घेते। तर माझ्याकडे एक मोठा असा रुमाल नव्हता, तर एक कपडा होता आणि एक वेल्वेटचा देवाचा रुमाल होता, तोच टाकला। आता ना मी विडे मांडून घेणार आहे, तर गणेशाचा विडा पहिल्यांदा मांडणार आहे, त्यानंतर कुलदेवताचा मांडणार आहे, त्यानंतर ग्रामस्थ देवाचा मांडणार आहे। आता या विड्यांच्या वरती 1-1 रुपया ठेवते। तर 2 पानं म्हणजेच एक विडा, म्हणजे अशी 6 पानं ठेवलेले आहेत, 3 विडे ठेवलेले आहेत आपण। याच्यावरती आता हळदी कुंकू सोडून घेऊ। तर ह्या विड्यांचं पूजन करून नंतरच ना पूजेला सुरुवात करायची असते। तर अक्षदा पण ठेवून घेतल्या थोड्या आणि आता फुलं ठेवते। तर चला आता फुलं ठेवून घेते। तर पुढच्या साईडला पण ठेवलेले आहेत आणि आता मागच्या साईडला पण ठेवते, म्हणजे छान दिसतं म्हणून ठेवलेले आहेत ना। तर 2-2 ठेवायची नाही, एक ठेवलं तरी सुद्धा चालतं। माझ्याकडे खूप फुलं आणलेली होती, रात्री पण आणलेली होती आणि आता पण आणलेली आहेत म्हणून ठेवली। आता विडं मांडलं, विड्यांची पूजा वगैरे केली। आता माझ्याकडे लक्ष्मीचा फोटो आहे, तो पण आता चौरंगावरती ठेवलेला आहे। तर फोटोला ना हळदी कुंकू लागत नाही, त्यासाठी पाणी लावलं आणि त्यानंतर मग हळदी कुंकू लावलं आणि स्वतःला पण मग लावून घेतलं। आता फूल ठेवते। आता या पिशवीमध्ये तांदूळ बांधून ठेवलेले आहेत, ते साळ करून घेते आणि कलश ठेवते। तर हे तांदूळ आहेत ते 4 गुरुवारी मी वापरलेले होते। आता ना लास्टच्या गुरुवारी मी हे तांदूळ उत्तर पूजा केल्याच्या नंतर तांदळामध्ये जे आपण भात खातो त्यामध्ये मिक्स करणार, म्हणजे आपला नैवेद्य पण होईल आणि देवाचा प्रसाद म्हणून पण होईल। तर चला आता कलश ठेवून घेते। मस्त छान अशी साडी दिसते ना लक्ष्मी मातेला, खूप छान सुंदर अशी लक्ष्मी माता दिसते। तर माझी दृष्टी लागल एवढी छान दिसते। रात्री मार्केटला गेलो त्यावेळेला तुम्हाला दाखवलेलं होतं की लक्ष्मी मातेला मी हार आणलेला होता, पण ती सगळी फुलं आहेत ना ती सुटलेली आहेत म्हणून मी काही ठेवली नाही। म्हटलं ही सुद्धा फुलं आणलेली आहेत ना आता ती छान अशी टवटवीत आहेत म्हणून हीच ठेवली फुलं। आणि लक्ष्मी मातेच्या फोटोला पण हार केला नाही, कारण हार व्यवस्थित बसत नाही, छोटा फोटो आहे त्यामुळे। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं होतं की गुलाबजाम बनवलेली होती, तर लक्ष्मी मातेच्या नैवेद्यासाठीच मी गुलाबजाम केलेली होती। खीर वगैरे करतात, पण म्हटलं काहीतरी वेगळं म्हणून गुलाबजाम केलेले आहेत। तर श्रीयंत्राचं ना आता मी कुंकुमार्चन करून घेते। गुरुवारचं श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं खूप चांगलं असतं, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय खूप म्हणजे खूप चांगला आहे। आता मी श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे। तर ही माळ आहे ती 108 मण्यांची आहे। तर श्रीयंत्रावरती ना आपण 108 कमळाच्या
फुलांची माळ घालावी, पण कमळाची फुलं असतात ती फुलवाल्यापाशी एवढी भेटत नाहीत. फुलवाल्यांना मोजकीच कमळाची फुलं आणतात, त्यामुळे आपण कमळगट्ट्याची जी माळ असते ना ती श्रीयंत्रावरती ठेवायची. तर श्रीयंत्रावरती जी कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे ना ती सुद्धा कमळापासूनच बनलेली असते, म्हणजे कमळाचे ब्या असतात ना त्या ब्यापासून बनलेली असते. आता माझी सर्व पूजा आहे ती मांडून झालेली आहे. सर्वात लास्टला मी रांगोळी काढत असते, तर रांगोळी छान अशी काढलेली आहे, छोटीशीच काढते, जास्त काही रांगोळी काढत नाही. तर मी आता समय पण ठेवलेले आहेत, आपण अगोदर समय लावून ठेवलेल्या होत्या ना त्या बाजूला ठेवलेल्या होत्या मी तशाच, आणि आता ठेवलेल्या आहेत देवासमोर. तर देवाचं ताट पण आहे ते पण ठेवलेलं आहे, म्हणजे त्यात ना सगळ्या वस्तू मावतात. तर आता एकदा नमस्कार करून घेते आणि पोथी सुद्धा मी आताच वाचून घेणार आहे. अगरबत्ती राहिलेली होती लावायची, ती सुद्धा आता लावून घेते आणि पोथी वाचून घेते. आता गुरुवारच्या लक्ष्मी व्रताची पोथी वगैरे वाचून घेतली. आता नमस्कार करते. आरती मी आता सुद्धा केलेली होती आणि संध्याकाळी सुद्धा सगळे आल्याच्या नंतर आरती करणार आहे, म्हणून आता काही तुम्हाला दाखवली नाही, नाहीतर मग व्हिडिओ ना खूप मोठा होऊन जातोय. म्हटलं पूजा मांडली पण तुम्हाला जवळून दाखवली नाही, तर आता मी जवळून दाखवते तुम्हाला पूजा कशी मांडलेली आहे ती. दुपारच्या 4 वाजलेले आहेत, पोथी वगैरे वाचून घेतलेले आहे. आता स्वयंपाक करायचा आहे मला पुरणपोळीचा. तर म्हटलं लवकर घातला ना म्हणजे लवकर स्वयंपाक होतो, आणि कसं बायका येतील हळदी कुंकवाला, त्यांची ओटी वगैरे भरावी लागते, मग खूप उशीर होऊन जातो. म्हटलं चला आतापासूनच सुरुवात करू म्हणजे लवकर आवरून जाईल स्वयंपाक. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार. तुम्हा सर्वांना माझ्याकडून मार्गशीर्ष महिन्यातील 4थ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला तर आपण स्वयंपाकाला सुरुवात करू, आणि चहा पण करायचा आहे मला. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, कारण गुरुवारचं मी काहीच खात नाही, निरंकारी असाच उपवास धरते. फक्त एक केळ खाल्लेलं, ज्या वेळेला मी मार्केटला गेली त्यावेळेला केळे घेऊन आलेली ना, त्यावेळेला घरी आल्यानंतर मग एक केळ खाल्लं, तर त्याच्यावरतीच आहे. आता चहा थोडासा ठेवते म्हणजे मस्त वाटत थोडस. तर चला आता एक तर बघू शकता चणा डाळ घेतलेली आहे, ही एक वाटी घेतलेली आहे. ह्याच वाटीने ना आपल्याला गुळ घ्यायचा आहे. आपल्याला जर गोड हव्या असतील ना पुरणपोळ्या तर हीच वाटी गुळाची एक घ्यायची. जर थोडा कमी जर गोड हवा असेल तर 1 वाटी गुळ घ्यायचा, म्हणजे जास्त पण गोड होत नाही. तर चला मी आता डाळ शिजायला टाकते. कुकर मध्ये शिजवणार आहे म्हणजे लगेच होऊन जातं, त्यामुळे मी कुकर मध्ये शिजवणार आहे. आता डाळ ना स्वच्छ अशी धुवून घेते आणि गरम पाणी करायला कुकर मध्ये ठेवते. तर कुकर मध्येच धुत्या, कारण ही प्लेट आहे ना त्याच्या बाहेर सगळं पाणी जाईल, त्यामुळे कुकर मध्येच धुवून घेते. आता स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली डाळ. आता प्लेट मध्ये काढून घेते. दुकानची डाळ असते त्यामुळे ना आपण धुवून घ्यायची. डाळीला ना पावडर लावलेली असते त्यामुळे धुवून घ्यायची. कधी डाळ गावची असते तर धुवून नाही घ्यायची, चव तिला चांगली असते त्यामुळे धुवून नाही घ्यायची, आणि जर दुकानची असेल तर धुवून घ्यायची आपण डाळ. तर मी दुकानची आहे त्यामुळे धुवून घेतलेली आहे, म्हणजे डीमार्ट वरून आणलेली होती मी बेसन तयार करण्यासाठी, तर त्यामधली उरलेली ना ठेवलेली होती मी. चला डाळ सगळी काढून घेतली. आता पाणी ठेवते. डाळ 1 वाटी आहे ना तर पाणी मी 6 वाटे घेतलेलं आहे, अंदाजे घेतलेला आहे, कारण आम्हाला जेवढी येळवण्याची शेक लागते ना तेवढं मी पाणी ठेवणार आहे. तुम्हाला म्हणजे येळवण्याची शेक केवढी लागते, कमी लागते, जास्त लागते त्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. आता गॅस चालू करून ना गरम करायला ठेवते कुकर मधलं पाणी. चहा पण ठेवलेला आहे, दूध पण गरम होते. तर चहा झालेला आहे, चहा घेते आधी. जो चहा शिजायला ठेवलेला होता तो पण शिजलेला आहे, तो कपामध्ये वतून घेते आणि कप ना बाजूला ठेवते आणि डाळ अगोदर कुकर मध्ये टाकते. कुकर मधलं पाणी ठेवलेलं आहे ते गरम झालेलं होतं, तर ना नुसतं कोमट झालं की लगेच आपण हळद टाकून घ्यायची. मी अर्धा चमचा हळद टाकली म्हणजे पुरणाला कलर खूप छान येतो, आणि मीठ पण थोडंसं टाकलेलं आहे. पाण्यामध्ये मीठ टाकलं की डाळ आहे ती उतू जात नाही जास्त, आणि तेल पण थोडंसं टाकायचं म्हणजे पुरण आपला खूप छान असा होतो. तर आता झाकण लावून घेते आणि
4 किंवा 5 शिट्या काढून घेते। तर मी ना 5 शिट्या काढून घेणार आहे। माझ्या कुकरच्या शिट्या लगेच होतात। तुमच्या कुकरच्या जर शिट्या उशिरा होत असतील तर तुम्ही 4च करा। 4 शिट्यामध्ये मस्त असा पुरण तयार होतो आणि डाळ शिजते। तर इकडे ना मी तवा ठेवलेला आहे। या तव्यामध्ये वेलची आणि जायफळ आहे ते भाजून घेते म्हणजे पुरणामध्ये टाकायला। आणि इकडे ना गूळ पण मी बारीक करून घेते। जो खलबुद्याचा दांडा असतो ना त्यानेच बारीक करून घेतला, कारण माझ्याकडे जो गूळ होता तो खूप दिवसाचा होता आणि मऊ झालेला होता, त्यामुळे खिसणीने पण खिसा येणार नाही म्हणून मी तुंब्यानंच ना फोडून घेतला। आता आपण वेलची आणि जायफळ आहे ते गरम करून घेतलेलं होतं, ते साखर टाकून थोडीशी बारीक करून घेते मिक्सरला। तर एकदम ना पिठी साखर केलेली आहे एकदम तयार बघा। तर आता मी कुकर खाली घेते आणि त्यामधले येळवणे आहे ना ते काढून घेते। कुकर लगेच ना खोलायचा नाही, 10 ते 15 मिनिटांनी खोलायचा। तर मी ना 10 ते 15 मिनिटांनीच खोलला। तर बघा मस्त अशी डाळ शिजलेली आहे, पुरण आपला खूप छान होणार आहे। तर झाकण ठेवलेलं आहे कुकरवर आणि सगळं पाणी नितळून काढायचं, नाही तर आपला पुरण आहे तो पातळ होतो। आता कुकरवरती प्लेट ठेवून डाळीमधलं सगळं पाणी आहे ते नितळून काढलं आणि आता गॅस चालू करून कुकर ठेवलेला आहे गॅसवरती। आता गूळ आहे ना तो चेचला आणि टाकलेला आहे, मऊ आहे त्यामुळे लगेच ना वितळून जाईल। जर तुमचा गूळ आहे तो कठीण असला ना तर तुम्ही खिसणीने खिसून टाका, तर छान लगेच पुरण तयार होतो। तर मी ना वेलची पावडर मागणं टाकलेली आहे। तर मस्त असा पुरण तयार झालेला आहे। आपल्या पुरणमध्ये ज्या वेळेला चमचा उभा राहतो ना त्यावेळेलाच पुरण तयार झालेलं आहे असं समजायचं। तर चला आता कटाची आमटी पण करायची होती। पातेले ठेवलं, पातेलं गरम झालं की लगेच मी तेल टाकलं। तेल टाकलं की मोहरी टाकली, मोहरी तडतड उडली की जिरं टाकलं, जिरं टाकलं की लगेच कढीपत्ता टाकला, लसूण टाकला। अर्धा मिनिट मस्त तेलामध्ये लसूण भाजून घेतला। लसूण जास्त पण करपायचा नाही तेलामध्ये, नाहीतर कटाच्या आमटीचा वास चांगला येत नाही। तर आता ना जे मसाले टाकलेले आहेत ते कोणकोणते टाकले, तर लाल तिखट टाकलेलं आहे 1.5 चमचा, हळद टाकले अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, त्यानंतर 2-3 चमचे खोबऱ्याचा मसाला टाकलेला आहे, म्हणजे सुक्क खोबरं घेऊन त्यामध्ये लसूण टाकून बारीक करून घेतलं आणि तो पण मसाला टाकलेला आहे। आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे। त्यानंतर आपण येळवणी काढलेलं होतं डाळीमधलं ते टाकायचं। आता मस्त असं ना आपली शेक तयार होणार आहे कटाची आमटी। तर उकळी वगैरे काही येऊन देणार नाही, फक्त मोहर आला की लगेच मी उतरणार आहे। उकळी आली की चवच वेगळी लागते कटाच्या आमटीची, त्यामुळे आमच्याकडे तर अशी करतात। ज्या त्या गावाची प्रथा असते ना ती वेगवेगळी असते। तर आमच्याकडे उकळी वगैरे येऊन देत नाहीत, मोहर आला की लगेच कटाची आमटी उतरतात आणि खूप छान लागते अशी कटाची आमटी। तर आता मी पोळ्याची पण तयारी केलेली आहे, पोळ्या तयार करून घेते। तर छान असा उंडा तुम्हाला तयार करून दाखवते की पोळ्याचा उंडा कसा तयार करावा। तर मी लिंबू एवढा ना पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याची खोलगट अशी वाटी तयार करून घेतली, हातामध्ये मावेल एवढा पुरण घेतलेला आहे। आता पुरण आहे ना तो असा गोळा करायचा आणि त्या वाटीमध्ये घालायचा आणि वाटी खालून ना दाबायची आणि वरून पुरण दाबायचा, म्हणजे छान असा गोळा तयार होतो। तुम्ही तो बघू शकता, मस्त असा उंडा आपला तयार झालेला आहे। तर छोटा पण मी उंडा तयार करून घेतला, कारण ही जी पोळी करणार आहे ना छोटी, ती पहिल्यांदा ना मी शेगडीला ठेवणार आहे। कोणताही गोड घास केला ना तर मी शेगडीला ठेवते, कारण अन्नपूर्णा माता असते ती किचनमध्ये वास करत असते, त्यामुळे पहिला घास आहे तो शेगडीला द्यायचा आणि त्यानंतरच मग आपण सुरुवात करायची कुठल्या पण गोड पदार्थाला। तर मी आता ना छोटी लातिंबी आहे ती बाजूला लाटून ठेवलेली होती, तर म्हटलं मोठी लाटू आणि त्यानंतर मग दोन्ही सोबत भाजू। तर चला आता तवा पण जास्त गरम झालेला होता, तेल टाकलं आणि आता बारकी जी पोळी आहे ना ती भाजून घेते आणि शेगडीला ठेवते। तर ठेवलेली आहे आता शेगडीला। आता मोठी पोळी आहे ती पण टाकलेली आहे तव्यामध्ये। तर बघा माझ्या पोळ्या कशा छान टम्म अशा फुगतायत आणि मऊ लुसलुशीत होतात। मी मैदा वगैरे काही घातलेलं नाही, फक्त ना गव्हाचं पीठ आहे तेच मळलेलं होतं। मी मैदा कधीतरी घालते, पण जर मोठं गव्हाचं पीठ दळलं ना तर मैदा घालते, पण हे पीठ आहे ते एकदम बारीक दळून आणलेलं होतं, त्यामुळे छान अशा पोळ्या तयार होत होत्या। आणि इकडं भात पण लावलेला होता, भात सर्वात लास्टला लावला, कारण म्हटलं भात ना कटाच्या आमटी बरोबर गरम गरम छान लागतो। आता भात पण झालेला होता, तो हॉलमध्ये ठेवला म्हणजे कुकरला लवकर थंड होईल। तर पोळ्या पण माझ्या आता झालेल्या आहेत। तर छान अशा मस्त मऊ लुसलुशीत पोळ्या तयार करून घेतल्या। आता सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतल्या, मस्त छान अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। तर आता मला तयारी करून घेते, फ्रेश होते। तर अवतार बघा माझा कसा झालेला आहे। अगरबत्ती पण लावलेली नाही आता, तर अगरबत्ती वगैरे दिवा वगैरे लावतो। तर मला बाहेर पण जायचं आहे हळदी कुंकवासाठी आणि बायका पण घरी येतील, त्यामुळे आवरून घेतो। तर चला आवरून घेते, फ्रेश होते, साडी घालते, दुसरी पोळ्या आहेत त्या भरून ठेवते डब्यामध्ये। तर बघा किती छान अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत आपल्या।
भरपूर घातलेले आहेत आणि बघा पडदा पण सुटलेला आहे. किती छान असे झालेले आहेत. तर हा बघा पुरण बघा, भरपूर असा पुरण घातलेला आहे आणि मऊ लुसलुशीत एकदम झालेले आहेत. तर आता डब्यामध्ये अशा भरून ठेवते, थंड झालेले आहेत. असं कोल्हारी झाकण ठेवते, बसणार नाही झाकण, डब्बा बारका आहे ना त्यामुळे. तर बघू शकताय ही साडी घातलेली आहे. असल्या साड्या घालायच्या म्हटलं ना जास्त फुगा होतो म्हणून घालीत नाही. तर म्हटलं चला आता हळदी कुंकवाला जायचं आहे आणि बायका पण येतील हळदी कुंकवाला, त्यामुळे म्हटलं चांगली साडी घालू. तर झालेला आहे मेकअप, तुम्हाला दाखवते एकदा साडी. तर अशी आहे माझी साडी. तर कशी दिसते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर चला हळदी कुंकवाला जाऊन येते मी आता. तर काही ताईंनी मला घरी ना हळदी कुंकवासाठी बोलवलेलं होतं. तर 1-1.5 तास माझा बाहेरच गेला आणि त्यानंतर मी घरी आली. तर मी ताईंना ज्या बोलवलेलं होतं ना त्या आलेल्या होत्या. तर त्यांना आता हळदी कुंकू लावून घेते आणि त्यांची ओटी भरते. खूप साऱ्या ताई आहेत त्या हळदी कुंकवाला आलेल्या होत्या घरी, पण तुम्हाला दाखवलं नाही. कुणाला आवडतं व्हिडिओमध्ये याला, कुणाला आवडत नाही. ज्यांना आवडतं ना त्या ताईंना मी दाखवलेलं आहे. तर आता यांच्या ओट्यामध्ये घातलं आणि नमस्कार करते. ज्या आपल्या घरामध्ये सुवासनी आज येतात ना त्या लक्ष्मीच्या रूपानंच येतात, त्यामुळे त्यांच्या ओट्यामध्ये घातलं की त्यांना नमस्कार करायचा. म्हणजे लक्ष्मीचंच रूप असतं ते. गुलाबजाम आपण केलेली होती ती लक्ष्मीच्या पुढं ना नैवेद्य म्हणून ठेवलेली होती ना, तर ती गुलाबजाम सर्व ताईंना आवडली, खूप छान अशी झालेली होती. तर इकडे मी कांदा भजी सुद्धा भाजून घेतली. कांदा भजी राहिलेली होती, कारण कांदा भजी गरम गरमच छान लागतात. आणि तळण पण भाजलं. आता ना नैवेद्याचं ताट तयार करून घेते. इथं 2 पोळ्या काढलेल्या आहेत ताटामध्ये, त्यानंतर कटाची आमटी काढलेली आहे, कांदा भजी घेतली आणि तळण पण घेतलेलं आहे, भात थोडासा घेतला, त्यानंतर गुळवणी पण तयार केलेलं आहे. आमच्या इकडे साखरेचं किंवा गुळाचं गुळवणी तयार करतात आणि पोळी संग खातात, ते छान लागतं. तर आता नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे, बाहेर जाऊन नैवेद्य दाखवून घेते. हे बघा नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे. आता लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर आम्ही सर्वजण जेवण करून घेणार आहे. तर चला देवाला अगोदर नैवेद्य दाखवून येऊ. तर मी आरती ना ज्या वेळेला सुवासनी आलेल्या होत्या त्यावेळेलाच करून घेतली. तर काही जणांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून मी काय आरती तुम्हाला दाखवली नाही. सकाळची पण दाखवलेली नव्हती, तुम्हाला म्हटलं होतं संध्याकाळी दाखवतो, पण मी सुवासनी आल्यात ना त्यावेळेलाच करून घेतली. तर आता नैवेद्य पण छान असा दाखवून घेतला. आता अनेकदा नमस्कार करून घेते, लक्ष्मी मातेला सांगते जो काही साधा भोळा नैवेद्य केलेला आहे तो मान्य करून घे माता. तर चला आता मस्त छान असा नैवेद्य दाखवून घेतला. नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे. आता आम्ही सर्वजण जेवण करतो आणि व्हिडिओचा एंड सुद्धा इथेच करते. तर व्हिडिओ ताई तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.